राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे। महाविकास आघाडीसह महायुतीकडून विधानसभेसाठी रणनीती आखली जात आहे। मात्र त्यातच आता भाजपच्या एका माजी आमदाराने पक्षाला रामराम करत मशाल हाती घेतलेली आहे। भाजपचे माजी आमदार रमेश कुते यांनी अखेर भाजपाला सोडचिठ्ठी दिलेली आहे। त्यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। दरम्यान हा पक्षप्रवेश झाल्यानंतर रमेश कुते यांनी भाजपवर एक जोरदार टीका केलेली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान जिव्हाळी लागले आणि त्यामुळेच भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे। मला भाजपने बेवकूफ बनवलेले आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये चंद्रशेखर बावनकुळे नागपूरला आले होते। आपल्याकडे येणाऱ्याची खूप मोठी लाईन आहे। 100 जण आपल्याकडे येतील आणि 5 जण जातील, त्याचे आपल्याला फरक पडत नाही असे बावनकुळे म्हणाले होते, असे त्यानंतर कुते यांनी सांगितले। त्यानंतर झालं असं की रमेश कुते यांचा पक्षप्रवेश होताना उद्धव ठाकरेंनी त्यांना एक प्रश्न विचारला, मी शिवबंधन बांधतो पण परत पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर, असा प्रश्न ठाकरेंनी विचारला होता। त्यावर मी पक्षासोबतच होतो, फक्त तिकडे शिकायला गेलो होतो, असे उत्तर रमेश कुते यांनी उद्धव ठाकरे यांना दिले। आता अशातच ठाकरेंनी भाजपला चांगलाच मोठा धक्का दिलेला आहे। तर असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।